खडी टाकून मलकोम करण्याचा ठेकेदारांचा प्रयत्न खरशिंदे ग्रामस्थांनी रोखल्याने रस्ता खोदून पुन्हा मजबूत करण्याचं काम सुरू. आश्वी. झुंजार न्यूज. संगमनेर तालुक्यातील पठार भागातील आणि निसर्गाच्या कुशीत वसलेल्या खरशिंदे गावातील ग्रामस्थांनी आपल्या जागृतपणाचे उत्तम उदाहरण समोर ठेवले आहे. अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मंजूर झालेल्या रस्त्याचे काम ठेकेदाराने घाईघाईत आणि निकृष्ट दर्जाचे करण्याचा प्रयत्न केला असता ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत ते काम बंद पाडले. अखेर ग्रामस्थांच्या दबावामुळे ठेकेदाराला रस्ता पुन्हा खोदून शास्त्रोक्त पद्धतीने मजबूत खडीकरण व मुर्मीकरण करून कामात सुरुवात करावी लागली आहे. खरशिंदे हे गाव संगमनेर तालुक्यातील पठार भागात वसलेले असून निसर्गरम्य अशा वाटीसारख्या आकारात चारही बाजूंनी डोंगरांनी वेढलेले आहे. मात्र या निसर्ग सौंदर्याला रस्त्याचे ग्रहण लागले होते. गावात जाण्यासाठी घाट रस्ता असून हा रस्ता अत्यंत वळणदार आणि अवघड आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हा रस्ता खड्डेमय झाल्याने ग्रामस्थांना आणि प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होता. पावसाळ्यात तर या रस्त्याची अवस्था अत्यंत बिकट होत असे. ग्रामस्थांच्या अनेक वर्षांच्या पाठपुराव्यानंतर अखेर घाट ते गाव या दरम्यानच्या सुमारे 1 किलोमीटरपेक्षा कमी अंतराच्या रस्त्याच्या डांबरीकरणाला मंजुरी मिळाली. मंजुरी मिळून अनेक दिवस उलटले तरी काम सुरू होण्यास विलंब झाला. या विलंबाने आधीच नाराज असलेल्या ग्रामस्थांचा संताप तेव्हा अनावर झाला जेव्हा ठेकेदाराने काम सुरू तर केले, पण ते केवळ उरकून टाकण्याच्या उद्देशाने. जुन्याच रस्त्यावर केवळ खडी टाकून त्यावर डांबर ओतण्याचा सपाटा ठेकेदाराने लावला होता. रस्ता न खोदता आहे त्या पृष्ठभागावर खडीकरण केल्याने रस्ता मजबूत होणार नाही हे लक्षात येताच ग्रामस्थ एकवटले. काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे पाहताच खरशिंदे ग्रामस्थांनी एकजूट दाखवत कामाच्या ठिकाणी धाव घेतली आणि काम बंद पाडले. आम्हाला रस्ता हवा आहे, पण तो दिखाऊ नको तर टिकाऊ हवा, अशी ठाम भूमिका घेत ग्रामस्थांनी ठेकेदाराला जाब विचारला. ग्रामस्थांनी मागणी केली की जुना रस्ता पूर्णपणे खोदून घ्यावा, त्यावर मजबूत खडीकरण आणि मुर्मीकरण करावे. त्यानंतर भरपूर पाणी मारून रोलरने रस्ता चांगला दाबून पक्का केल्याशिवाय डांबरीकरण करू देणार नाही. ग्रामस्थांचा हा आक्रमक पवित्रा आणि कामाप्रती असलेली सजगता पाहून ठेकेदाराला अखेर नमते घ्यावे लागले. सध्या ठेकेदाराने ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्ता पुन्हा खोदून योग्य तांत्रिक निकषांनुसार कामास सुरुवात केली आहे. या घटनेमुळे तालुक्यात खरशिंदे ग्रामस्थांच्या एकजुटीचे आणि जागृतपणाचे कौतुक होत आहे. विकासाच्या कामात नागरिकांचा सहभाग आणि लक्ष असल्यास दर्जा कसा राखला जातो हेच या घटनेतून दिसून येते. आमची पण एवढीच इच्छा आहे का हा रोड चांगलाच झाला पाहिजे, वरच्यावर नुसतं तेल टाकून काम करू नये. आमची एवढी इच्छा आहे का हा रोड चांगला करून द्यावा बा. 15-20 वर्षापासून आम्ही खड्ड्यातच जात होतो ना, आत्ता बी खड्ड्यातच जाऊ राहिलो परत. तर आमची इच्छा एवढीच आहे का हा रोड चांगला बनवून द्यावा, सहकार्य करावा साहेबांनी सुद्धा. आम्हाला एवढीच इच्छा आहे. एवढं बोलून मी संपतो. मी खरशिंदे येथून बोलतोय. आता खरशिंदे येथे जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे हा 25 ते 30 वर्ष झाले या घाटाचं काम. आम्ही एकतर एकदम म्हणजे खडतर, पहिल्यापासून हा खडतर रोड होता. आम्हाला इथून जायला खड्ड्यातून जावं लागायचं. इकडून तिकडून ह्या वर्षी कसा तरी रोड चालू झाला, पण या रोडचं काम अतिशय म्हणजे वरच्यावर म्हणजे नुसती खडी पसरवलेली आहे आणि व्यवस्थित काम चालू नाही. फक्त वरच्यावर खडी टाकलेली आहे, हे खोदून काम केलेलं नाही. अशा प्रकारे हे काम चालू आहे. तरी याची व्यवस्थित देखभाल करून याची चौकशी करून व्यवस्थित रोड करण्यात यावा ही नम्र विनंती. संगमनेर तालुका दूध उत्पादक संघ आपल्या दूध उत्पादकांसाठी घेऊन आले आहेत राजहंस मिल्किंग मशीन व चाफ कटर योजना. या योजनेअंतर्गत आपणास बाजार भावापेक्षा कमी दरात उपलब्ध करून देत आहे. नामांकित कंपनीचे मिल्किंग मशीन व चाफ कटर सुलभ हप्त्यांमध्ये उपलब्ध केले आहे. तरी सर्व दूध उत्पादकांनी या योजनेचा लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी संपर्क करा संगमनेर तालुका सहकारी दूध संघ, पशुसंवर्धन विभाग, अमृतनगर, संगमनेर.